नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रवीण मेघ गारोड आहे। केवळ परमेश्वरची कृपा मित्रांनो आणि तुम्हा बांधवांची साथ, मार्गदर्शनाची मदत, त्यामुळे या पहिल्या घोटापासून दारूच्या लांब राखला गेलेलो आहे। मित्रांनो, आज मला विषय जो बोलायला दिलेला आहे त्याच्याने आर्थिक अर्थव्यवस्था आणि ए मध्ये आल्यानंतर केलेले आर्थिक नियोजन, याचा जो काय एक माझ्या अनुभवातूनच बोलत, जे काही मी आल्यानंतर जे काही माझी अर्थव्यवस्था आहे तरी इथं मांडण्याचा माझ्या अनुभवातून नक्की प्रयत्न करेल। मित्रांनो, 3 टप्प्यात मी सांगेल थोडंसं। माझा पहिला मद्यपाशामुळे झालेली आर्थिक अर्थव्यवस्था, मद्यपाशामध्ये झालेली आर्थिक अर्थव्यवस्था आणि ए मध्ये आल्यानंतर शेवटच्या थोड्या ह्याच्यात आता जेव्हा थांबल्यापासून केलेलं थोडंफार माझ्या अनुभवातलं नियोजन सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। मित्रांनो, पहिल्यांदी देवाची कृपा आहे मित्रांनो, परमेश्वराचे आभार आहे आज मला या विषारी गोट्यापासून मित्रांनो लांब ठेवलेले आहेत देवा। खरंच मित्रांनो, आज जेवढे आभार मानू परमेश्वराचे किंवा बांधवांचे, त्याचा मी कितीही बोललो तरी कृतज्ञ राहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, सुरुवातीला थोडंसं कौटुंबिक पार्श्वभूमी माहिती सांगेल मित्रांनो। मी एका एकत्र कुटुंबात लहानाचा मोठा झालेलो मित्रांनो। माझे एकत्र कुटुंब होतं, आई वडील, काका काकू, 2 मोठ्या बहिणी, नंतर काकाला 2 मुली झाल्या, असं एकत्र छान कुटुंब होतं मित्रांनो। आणि या आर्थिक अर्थव्यवस्थेचा मी दारू प्यायच्या अगोदर पण माझ्या जीवनात आलेली आहे। म्हणजे मी पहिल्यापासून इथं जे काही बांधव सांगतात की जेव्हा ते इन्व्हेंटरी घ्यायला लागतो मार्गदर्शकाबरोबर, मी यांच्या लहानपणापासून जेव्हा आढावा घेतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या विषयाबद्दल मी जसं मी तारुण्य वयात आलो तशीच माझी आर्थिक अर्थव्यवस्था तेव्हाच चालू झालेली होती मित्रांनो। फरक इतकाच ते दारू नंतर ना आली, पण माझे विचार आणि माझं वागण्याचं स्वरूप जे आहे ते पहिल्यापासून आधी असंच, ते पण मी थोडक्यात सांगेल। आणि मित्रांनो, आई वडील होते, 2 बहिणी होत्या, छान कुटुंब चाललं होतं। वडील थोडीशी राजकीय पार्श्वभूमी होती मित्रांनो। वडील बाहेर असायचे, घरात लक्ष कमी असायचं, काका घरातल्या बऱ्यापैकी सगळं बघायचं आणि थोडंसं आमचं शिक्षण वगैरे दोन्ही बहिणींचं माझं आम्ही पूर्ण केलं वडिलांनी वगैरे, नाही का, त्यांचं जास्त नसायचं लक्ष, पण काकाचं त्यावेळेस असायचं लक्ष। आणि हे सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं व्यवस्थित कुटुंबातनं लहानाचा मोठा झालो आणि पुढे जाऊन असं वाटलं नव्हतं की मी दारुडा होईल आणि माझं जे काय आहे जीवन हे अर्थव्यवस्थित होईल। मित्रांनो, वडील 2011ला गेले आणि आई त्याच्या अगोदर 2005ला गेली आणि एकत्र कुटुंब होतं। काकाचं 99 साली लग्न झालं आणि काकू घरात आली आमच्या। आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न जे झालं ते वडील दोन्ही आई वडील असताना झालं, दुसऱ्या बहिणीचं लग्न हे फक्त वडील असताना झालं। आणि नंतर ना असं झालं की घरात पण थोडंसं दुःख, दवाखाना, कोर्ट कचेऱ्या, या सगळ्या गोष्टी चालू होत्या मित्रांनो। आणि मी हे सगळं बघत होतो आणि माझं शिक्षण आणि जे काय आहे ते मी पहिल्यापासून मी अभ्यासात एवढा हुशार नव्हतो। मी 10वीला माझा विषय राहिलेला आहे फिजिकली, मी गणितात खूप कच्चा होतो। आणि ती जी काय आहे अर्थव्यवस्थेच्या जीवनात की काय करायचं आयुष्यात, नक्की काय शिक्षण करायचे, कुणाचं लहानपणापासून ठरलेलं असतं, कुणाला डॉक्टर व्हायचे, कुणाला इंजिनियर व्हायचे, कुणाला काही शिक्षक व्हायचे, कुणाला काही व्हायचं। तसं माझ्या घरात काही म्हणजे मला तसं काहीच कळलं नव्हतं की काय करायचं काय नाही। अशा अवस्थेमधनं फक्त एकच माहीत होतं की घरात काका बीकॉम झालेला आहे, तो बँकेत नोकरी करतो, वडिलांचं शिक्षण 10वीपेक्षा कमी आहे, पण वडील आज एक वेगळ्या पोस्टवर जाऊन त्यांच्या जेव्हा पोहोचलेले, त्यांनी पण कष्टातनं सगळं उभं केलेलं आहे, हे सगळं बघितलं होतं। पण माझं शिक्षण तुटक मुटक कसं पण नंतर ग्रॅज्युएशन मी पूर्ण केलं आणि हे करत असताना मित्रांनो घरातली जी काय परिस्थिती होती ती सगळी मी बघत होतो। आणि बघत असताना माझ्या घरात कोणच व्यसनी माणूस नव्हतं, माझ्या वडिलांना व्यसन नव्हतं, काकाला व्यसन नव्हतं। मी ज्या चाळीत लहानाचा मोठं झालो तिथं सगळे दारुडे होते। रोज उठून ते तमाशा आमची इथं असायचं। वडील त्या भागातले एक प्रतिष्ठित म्हणा किंवा सांगायला काय हरकत नाही, एक नगरसेवक होते तिथले, त्यामुळे ते सगळं काय ते त्यांचं व्हायचं ते सगळं आमच्या घरी यायचे, ते दारुडे पिऊन झालेली भांडणं आणि ती आमची चौकी घराच्या समोरच। त्यामुळे हा रोज खेळ लहानपणापासून मी बघत होतो की दारू पिणं किती वाईट असतं, किती चुकीचं होतं। आणि हे मित्रांनो हे बघत मी होतो लहानपणापासून, देशी दारूचा विषय मी आमच्या इथं काही बघायचो, लोक कशी गेलेली आहेत दारू पिऊन, तरी पण हे मी कसा पुढं वागलो हे मला कळलं नाही मित्रांनो। सांगायचा हेतू असाच आहे की हा मला जो लागलेला जो आजार आहे, हा भावनांना विचारायला लागला आजार आहे। मी दारू फार खूप वर्षानंतर पिलो। आई 2005ला गेली, 2011ला वडील गेले आणि एवढ्या पिरियडमध्ये मी दारू वडील असताना एकदाच वडिलांना दारू पिलेलं मी सापडलो होतो, बिअर पिलेलो। आणि त्यानंतर त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी जे काय करायचं ते केलं, बोलले, मारहाण केली थोडीफार, पण त्यानंतर दारूचं प्रमाण माझं काही एवढं वाढलं नव्हतं। आणि मग नंतर जसं वडील गेले
वडील जायच्या अगोदर जे काही मला सांगून गेले होते किंवा त्यांचा दवाखाना, त्यांचा आजारपण, या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि ते वडील असतानाच मला एका ठिकाणी बँकेत नोकरीला शिफ्टून गेले होते. तेव्हा मी अंडर ग्रॅज्युएशन मध्ये होतो. मला म्हटले, मी जे काही केलं ते तुला जमायचं नाही, आता तू एक सरळ मार्गी व्यवस्थित मार्गाने लाग आणि तू आपलं काम धर. मला जे काही जमलं नाही, मी एवढ्या वर्ष ते केलं, पण मी घराकडे माझं दुर्लक्ष झालं. पण तू तसं करू नको, तू व्यवस्थित कामाला लाग आणि जे काय आहे ते व्यवस्थित कर. आणि मित्रांनो, ते त्यांचं आजार पण होतं आणि मी कसा बसा ते नोकरीला लागलो. माझी इच्छा नव्हती काम करायची. माझ्या महत्वाकांक्षा त्या तारुण्यात आल्यापासून माझ्या महत्वाकांक्षा खूप वेगळ्या होत्या. मला आठवते, मी जेव्हा अंडर ग्रॅज्युएट जेव्हा काम करायचो, ऑडिटचं काम केलंय बऱ्याच ठिकाणी, काही मित्रांच्या नादी लागून काही व्यवसाय केले, काही गोष्टी बऱ्याच अशा करायला सुरुवात केली होती मी. पण माझं शिक्षण पूर्ण नव्हतं होत. पण वडील मला सारखे ओरडायचे, माझं एवढं स्वप्न पूर्ण कर, ग्रॅज्युएशन काही झालं तरी कम्प्लीट कर. मी ग्रॅज्युएट नाही झालं, तू तरी हो, काका झालेला आहे, दोन्ही बहिणी झाल्या आहेत, आता तुझ्याकडनं मला अपेक्षा आहे. पण मित्रांनो, मला तेव्हाच कुठेतरी छुपी महत्वाकांक्षा होती की मला माझ्या त्या 18-19 वय जे काय होतं किंवा 21, 22, 23 वय, मला एवढं एक्झॅक्ट आठवत नाही, तेव्हा मला आठवतंय की मला कमी वयात चांगले पैसे मिळवायचे होते. आणि चांगले पैसे मिळवायचे ह्याच्या नादात मी माझ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत होतो. आणि मग तेव्हा 2002चा वगैरे काळ असेल, तेव्हा अनेक आपल्या पुणे शहरात बऱ्याच ठिकाणी त्या जमिनींना भाव आले, बऱ्याच गोष्टी वाढत गेल्या त्यानंतर नाही. आणि मग असे वडिलांची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं, काही मित्र त्या स्वरूपातले असल्यामुळं, मग मी त्या इस्टेट एजंटच्या नादात मी घुसलो होतो की आपल्याला हे व्यवहार केला तर पटकन एवढे पैसे मिळतील, पटकन आपण मोठे होऊ. आणि जे वडिलांना जमलं नाही ते मला करून दाखवायचं होतं. वडिलांनी खूप जगाचं कल्याण केलं, पण स्वतःचं कल्याण केलं नाही. आणि मग मला ते वाटायचं की आपण पैसे कमवले पाहिजे. आणि पैसा कसा कमवायचा, तर ते तेव्हाच प्लॅनिंग चालू झालेलं होतं. महत्वाकांक्षा, मला महत्वाकांक्षा होती की लवकर पैसे जास्त मिळवायचे, लवकर सगळ्यांपेक्षा मी किती मोठा हे दाखवायचं होतं आणि मी करू शकतो. पण मित्रांनो, तसं काही झालं नाही. महत्वाकांक्षेच्या नादात मी माझ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत होतो. मी अनेक वेळा, अनेक ठिकाणी, अनेक जागेचे व्यवहार, अनेक लोकांच्या मोठमोठ्या ओळखी झाल्या होत्या, पण बरेच प्रयत्न केले, पण माझं दुर्भाग्य एवढं होतं की माझा कुठंच व्यवहार झाला नाही. मला कशातच पैसे नाही भेटले. मी खूप एवढ्या ओळखी माझ्या काही उपयोगाच्या नाही आल्या किंवा मला ते येत नाही आलं असं म्हटलं तरी चालेल. आणि ते चाललेलं होतं. आणि वडील हे बघत होते सगळं माझं की हे करते करते, इकडे जाते तिकडे जाते, ह्या गाड्या करते, ह्या कोकणात जा, इकडे जा, हे जागा, हे हा तो बिल्डर, तो बिल्डर, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. झेरॉक्सला जवळजवळ 1000-2000 रुपये जायचे त्या डॉक्युमेंटला. आणि मला आठवते चांगलं की तेव्हा वडील हे बघत होते, पण म्हणते ते नाही का, बघू दे, काय बघायचं त्याला करायचं करू दे. आणि त्या पिरियडमध्ये असं व्हायला लागलं होतं की मला जेव्हा घरातनं पैसे मी मिळायचे, आमची काही एवढी परिस्थिती, आमच्या वडिलांनी एवढे पैसे कमवले नव्हते, काका कमवायचे, ते एका ठिकाणी सर्व्हिसला पण होते. पण तेवढ्या पिरियडमध्ये मी बाहेरनं पैसे उचलायची सवय मला लागलेली होती. आणि तेव्हा मी दारू पित नव्हतो मित्रांनो, सांगायचे येतच ते, तेव्हा मी दारू पित नव्हतो की ज्या त्यानंतरची पिली ती. आणि तेव्हाच मी बाहेरनं पैसे उचलायला सुरुवात केलेली होती. कुणाला महत्वाकांक्षेपोटी कुठं पार्ट्या दे, व्याजाने पैसे घे, 25-25, 30,000 रुपये, 10,000 रुपये व्याजाने घ्यायला सुरुवात झालेली होती. आणि हे दारू प्यायच्या अगोदर, मी नोकरीला लागायच्या अगोदर हे सगळं चाललेलं होतं. आणि हे सगळं बघत होते. घरात माझ्या काही गोष्टी माहीत होत्या, काही गोष्टी माहीत नव्हत्या. पण पुढं असं झालं की मला ते सगळं सहन व्हायना. मला काय करू, मी घाबरत होतो, भीती होती. घरात कळलं की हा कामधंदे करत नाही, काय करत नाही, हा कर्जबाजारी झालाय, पैसे कुठनं फेडायचे. वडिलांची परिस्थिती एवढी आहे नव्हती, फक्त त्यांच्या शब्दाला मान होता. लोक त्यांच्याकडे बघून माझ्याकडे मला जास्त बोलत नव्हते की बाबा जाऊ दे, जे वडील खूप चांगला माणूस आहे, त्यांच्याकडे बघून आम्ही नाही का, मला जे काय फोन यायचे, मला जे काय व्हायचं ते बाहेर बोलवायचे, सांगायचे बाबा पैशाचं. असं व्हायला लागले. मित्रांच्या ह्याने मी पैसे घ्यायला सुरुवात केली आणि त्या व्याजाने पैसे घे बऱ्याच वेळा असं जायचं. आणि परत फेड करायची वेळ आली की माझ्याकडे काहीच नसायचं, मी कुठनं पैसे देणार. मग परत हे कर्ज मिटवण्यासाठी त्याच्याकडनं कर्ज घे, त्याचं कर्ज मिटवण्यासाठी ह्याच्याकडनं कर्ज घे. आणि हे वारंवार चाललं होतं. बँकेचंही कर्ज एका मित्राच्या नावावर 75,000 रुपये मी त्यावेळेस घेतलं होतं. मी तेव्हा नोकरीला पण नव्हतो आणि त्याचा हप्ता होता जवळजवळ त्यावेळेस 3400 का 3500 रुपये. आणि म्हटलं फेडायचा कसा, मला काहीच कळत नव्हतं की कसं वेड्यासारखं करत होतो, मला काहीच जाणवत नाही. ही सगळे दारू प्यायच्या अगोदरच्या गोष्टी, म्हणजे मला किती माझ्या डोक्यात किती मी विचित्र असतात त्यावेळेस की ही आर्थिक अर्थव्यवस्था तर तेव्हाच चालू झालेली. आणि जेव्हा हे सगळं जेव्हा वडिलांना कळलं, माझ्या काकाला कळलं, त्यावेळेस अशी वेळ आली की मग मी पूर्ण त्यांच्यापाशी रडून किंवा त्यांचे हातबल होऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि काही प्रमाणानंतर जेव्हा वडिलांच्या ताकदीप्रमाणे वडिलांनी माझी नाही का, त्यांनी त्यांच्या परीने त्यांची ती माझी कर्ज त्यांनी फेडली. काही कर्ज काकाने फेडली, काही कर्ज वडिलांनी फेडली.
आणि हे सगळं चाललं होतं. तरी पण मला कळत नव्हतं की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी शिक्षण पूर्ण करून कुठेतरी कामधंदा केला पाहिजे. पण काय माहित नाही मित्रांनो काय झालं, ती जी सिच्युएशन होती तेव्हा ती नुसती ती वेळ मी निभावून नेत होतो. पण मी वागत तसंच होतो, पुन्हा तसंच करायचो, पुन्हा तसंच वागायचो. आणि शेवटी एक वेळ आली की मला आठवतं की माझे वडील मला म्हणले, आता बस झालं, माझं पण आजारपण खूप चालू आहे. माझ्या आजारपणाच्या अगोदर तुझं लग्न व्हावं ही माझी इच्छा आहे, दोन्ही बहिणीची झाली आहे, तुला मी कामाला लावतो. आणि त्यांनी मला बँकेत कामाला लावलं. पुण्यातले एक चांगली कोऑपरेटिव्ह नावाजलेली बँक, तिथे मी सर्व्हिसला मला त्यांनी लावलं. तेव्हा अंडर ग्रॅज्युएट होतो, शिपाई म्हणून कामाला सुरुवात केली. आणि पुण्याबाहेरची ब्रँच मला भेटली जवळपासची. म्हटलं ठीक आहे चला, शिपाई म्हणून काम करायची इकडे लाज वाटत होती, आता तिकडं थोडंसं लांब आहे, तिकडं आपल्याला एवढं कोण ओळखत नाही. तिथनं कामाला सुरुवात झाली मित्रांनो. आणि तिथनं कामाला जी सुरुवात झाली, पहिला जो पगार होता माझा, जो मिळाला होता माझा 3,000 रुपये पगार मला मिळाला होता. तो पगार मी माझा पहिला बँकेचा हप्ता भरला होता. आणि वडील मला पैसे मागत होते, पहिला पगार काय घातला. आणि पेट्रोलला पैसे मी जायला वडिलांकडनं घेत होतो. मी त्यांना काहीच सांगितलं नाही, मी काहीच बोललो नाही. म्हटलं नाही राहू द्या, मला लागतातच पैसे. तर पहिला पगार जो माझा आयुष्यातली जी कमाई होती, तो पण मी ते हप्ता भरण्यात गेलेली होती. म्हणजे इतकी आर्थिक अर्थव्यवस्थेचा नियोजन शून्य सगळे काम माझी चाललेली होती. आणि ह्यातनं मला कसं बाहेर पडायचं, कसं पुढं जायचं काहीच माहीत नव्हतं. आणि त्यावेळेस वडिलांना त्या पिरियडमध्ये जेव्हा कॉलेजचं वय होतं त्यावेळेस मी भांडून गाडी मागितली होती, मला गाडी घेऊन द्या. सगळे लोक नाही का, सगळे मित्र गाडी, त्यांच्याकडे माझ्याकडे गाडी नाही. तर वडील म्हणले ठीक आहे मी घेऊन देतो तुला. आणि वडिलांची काही एफडी होती, मी ज्या बँकेत कामाला होतं त्याच बँकेत एफडी होती. आणि मी त्यांना मोठ्या ह्याने म्हटलेलं होतं, तुम्ही मला काय कॅश घेऊन नका घेऊ, तुम्ही आपले जे एफडी आहेत त्याच्यावर मला तुम्ही ओढी घेऊन द्या. आणि मी ते 1,000 रुपये भरतो किंवा 2,000 रुपये भरतो आणि त्या पल्सरचे हप्ते भेटतो. मित्रांनो मला गाडी घेऊन दिली, सगळं दिलं. पण मला एकच माहित होतं, माझा बाप जीवनचे, त्यामुळे मला काही फरक नाही पडत. आणि मित्रांनो मी एकही हप्ता भरला नाही त्या ओढीमध्ये. शेवटी ते बँकेचे नोटीस यायला लागले की ते ओव्हरड्राफ्टचं काय करायचं. वडील नंतर मला ओरडायला लागले का बँकेत लागल्या का आम्हाला पैसे पण भरत नाहीये, ते एफडीचे मला फोन येतात ते काय करायचं. शेवटी व्हायचं ती एफडी मोडून टाकली वडिलांनी. आणि ती नाही का, ते जे काय मी म्हटलं होतं त्यांना की माझ्या गाडीचे मी पैसे परत फेडेल, ते फेडलेच नाही मी. आणि ते ही जी मला लागलेली मला सवय होती ती तशीच कॅरी माझी करत करत पूर्ण पुढं तशीच चालू राहिली. मग हळूहळू 2011, 2012, 2011ला वडील गेले. वडील गेल्यानंतर खरा माझा मद्यपान चालू झाला. म्हणजे जे अतिरेक मद्यपान पिणं म्हणजे दारू पिणं हे वडील गेल्यानंतर चालू झालं. कारण काय झालं, तेव्हा सिच्युएशन अशी होती की वडील गेले, सगळं झालं. माझ्या वडील गेल्यानंतर त्यांच्या बरेच लोक मला भेटायला येत होती, बरेच लोक. आणि माझ्या मनात परत काम करू तर महत्वाकांक्षा माझी जी आहे, वडिलांची जागा चालू, हे चाललेलं होतं. आणि हे करता करता मी नाही का नोकरी पण करत होतो. आणि नाही का वडील गेल्यानंतर मला काही प्रमाणात वडिलांचे एक पैसे भेटले होते. 18-20 लाख रुपये साधारण अमाऊंट असेल. ते 18-20 लाख रुपये अमाऊंट मला भेटली. किंवा ते त्यांचे जे काय प्रायव्हेट फंडचे पैसे, कुठे इन्व्हेस्ट केलेले LICचे वगैरे पैसे मला मिळाले. कारण मी एकुलता एक होतो, बहिणी होत्या. पण बहिणींनी मला प्रत्येक ह्याच्यावर सही दिलेली होती. कारण आमच्या ह्याच्यात तसं नव्हतं, वातावरण चांगलं होतं. कुठंच काही त्यांनी मला कुठं अडवलं नाही की आम्हाला अर्धे पैसे दे, अर्धे पैसे दे. फक्त जे काय वडील मला सांगून गेले होते की 2 पोरं आहेत, माझ्या बहिणीनं मुलं आहेत, त्यांच्या काय ते मुंजा असेल काय असेल ते ह्याला पैसे तेव्हा वेळेस दे तू, असं तेव्हा ते मला म्हटलं. ते माझ्याकडनं काय करता नाही आलं तर काकाच्या 2 मुली आहेत त्यांच्यासाठी तू पैसे थोडेफार त्यांना दे, माझ्या त्यातले माझी इच्छा पूर्ण कर. मी तेवढेफार पैसे फक्त बायफॉरवर्ड केले होते की हे या बहिणीचे हे तेवढे त्यांना देऊन टाकले मित्रांनो. आणि तरी पण मग हळूहळू पुढे गेलो. मग मला ती पैसे पण खिशात होते, नोकरीत पण माझं प्रमोशन व्हायला सुरुवात झाली, क्लर्क झालो. आणि मग पैसा या पाणी खूप यायला लागला माझ्याकडे, बऱ्यापैकी यायला लागला. की जो एक सामान्य माणसाला स्टेबल राहण्यासाठी, व्यवस्थित आयुष्य जगण्यासाठी लागतं ते सगळं माझ्याकडे होतं. सगळं देवाने मला दिलं होतं. घर होतं, नोकरी होती, कुटुंब होतं. जे काका काकू माझ्या जीवाकडे प्रेम करत होते. नंतर ना माझे संबंध खराब झाले. खरंच प्रेम करत होते. माझा घरात रुबाब होता. वडील गेल्यानंतर पण माझं जे काय आहे ते माझं चालत होतं. त्यांनी माझं सहन करत होते. तरी पण मी त्यांनाच दोष देत होतो कायम की हे चुकीचे ते चुकीचे. आणि मित्रांनो ते प्रमाण दारूचं नंतर वाढत गेलं. हळूहळू दारूचं प्रमाण वाढत गेलं. वडील गेले, पैसे यायला लागले. आणि मला नंतर स्वप्न पडायला लागले की वडिलांसारखं मला बनायचंय. महत्वाकांक्षा वडिलांची राजकीय पार्श्वभूमी होती. मला पण हे काम, वडील पण नोकरी करून हे करत होते, मला पण नोकरी करून करता येते. आणि मी त्या महत्वाकांक्षेपोटी बरेच अनेक पैसे वायपट खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे काही नियोजन नाही की आपले लोक जे करतात
ते त्यांची एकतर ते बाबजात प्रॉपर्टी असती त्यातनं पैसे खर्च करतात, नाही तर नियोजन असतं किंवा ते काम चांगल्या प्रकारे करतात. सुरुवातीला मी काम पण चांगल्या प्रकारे करत होतो, पण जे काय पैसे खर्च करण्याचं नियोजन असतं ते माझ्याकडे शून्य होतं. मी कुणाची मदत घेतली नाही, काय नाही. समोरचं हे करतोय म्हणून मी ते करायला सुरुवात. समोरच्यानी 10 दिले तर मी 15 देईन, त्यांनी 5 दिले तर मी 10 देईन. असे जे काय माझे कमवलेले पैसे होते, वडिलांचे पैसे होते, हळूहळू पैसे खर्च व्हायला सुरुवात झाली. पैसे कसे संपत गेले, काय गेले, हळूहळू ते संपत गेले. आणि माझ्या एकीकडे लक्षात येत होतं की आपलं काहीतरी गणित चुकतंय, अस्तव्यस्तता जीवनात यायला सुरुवात झालेली आहे. आणि हे जर सगळं संपलं तर आपल्याला कुत्रं विचारणार नाही, त्यांच्या घरातले पण विचारणार, काहीच विचारणार नाही. आणि मित्रांनो, तसंच झालं. दारूचं प्रमाण वाढलं. वडील गेल्या 2011ला गेल्यानंतरनं 13, 14, 15, 16 ह्या 4 कालखंडात नोकरी जी महत्वाकांक्षा जी मी ठरवली होती ती पहिल्या 3 वर्षातच माझी संपली. मला कुठेही मी नाही का ज्या बैठकीला जात होतो, जिथं मिटिंगला जात होतो, समाजात जात होतो, कार्यक्रम घेत होतो, या सगळ्या गोष्टी मागं पडायला सुरुवात झाली. तिथल्या दर बुधवारी मिटिंग असायची, तिथं हळूहळू बंद व्हायला लागलो. कारण मला तेव्हा जे मित्र परिवार भेटले होते ते सगळे टेबलावरचेच मित्र होते. आणि माझा स्वभाव पण असा स्वभाव होता, मी पैशाला कधीच नाही म्हणत नव्हतं. कोणी मला मागितली मदत तर मी पैसे असेल तर कुणाच्या लग्नाला पैसे दे, कुणाच्या कुठल्याही उपक्रमाला, कुणाच्या आजारपणाला, याला त्याला पैसे देत होतो. मित्रांनो, माझ्या ऐपतीप्रमाणे देत होतो. पण मी एकीकडे शून्य होत चालले आणि मी हे चुकीचं वागतोय हे मला कळत नव्हतं. माझ्या घरातले मला ओरडत होते, माझी बहीण किंवा माझा काका असतील की काय चाललंय तुझं. पण हे सगळं मी न कळत करत होतो. कारण जे वडिलांचे पैसे मिळालेले होते ते मी FD करताना माझ्या नावावर, माझ्याच बँकेत, आणि माझ्या काकूचं नाव आणि माझं नाव जॉईंटली केलं होतं. पण मी बँकेत कामाला असल्यामुळे मला माहिती ते अकाउंट कसं हँडल करायचं. मी त्याचं अकाउंट ऑपरेशन आयदरावर सर्व्हर केलं होतं, ज्यांनी दोघांपैकी एकाची सही चालते. आणि मग मी मित्रांनो ते FD हळूहळू सुरुवातीला त्यांना सांगून त्याच्यावर मी मोडल्या नाही. मी मोडत नव्हतं, मी लई हुशार होतो. मी त्याच्यावर कर्ज घेत होतो. कारण नाही का मला एक इच्छा असायची की परत पैसे आपण ते भरू आणि पुन्हा व्यवस्थित सेटल होऊ. आणि तीच जे आधी मी करत होतो दारू प्यायच्या अगोदर, तेच दारू पिताना पण मी करायला सुरुवात केली. आणि पैसे जे मिळायचे ओढीतनं पैसे काढायचो. आणि जे माझे काही उद्योग चाललेले होते, कार्यक्रम, बाकीचे इकडं तिकडं वर्गाने वाढ, काही कर, उत्साह आला, हे आला, हे सगळं चाललं होतं. आणि तिकडं दारू पण वाढलेली होती. आणि दारूच्या नादाने जे लागलेले बाकीची व्यसनं होती ह्याला पण सुरुवात झालेली होती मित्रांनो. आणि मग हळू या सगळ्या गोष्टी, मग मला ते पैशाची ओढ, पैसा माझ्या खिशात नसला तर मी बेचैन व्हायचो. पैसे नाही तर मग काढ करतो, मग ह्यालाकडनं पैसे माग, त्याच्याकडनं पैसे माग. मग पैसे आहे तसे हळू जे आहेत ठेवलेले तसेच राहू द्या, ते नको लगेच खर्च करायला. मग ह्याच्याकडनं पैसे घे, त्याच्याकडनं पैसे घे. आणि ते पैसे द्यायची माझी जेव्हा पैसे द्यायची वेळ यायची मला ते जमत नसायचं, तेव्हा मी परत त्या FD वर ओढी घ्यायचो आणि परत ते पैसे काढायचो. मग 20 द्यायचे असेल तर 30 काढायचो, 20 परत द्यायचो, 10 परत स्वतःला खर्च करायचे. मग 10 वर दारू पी, कुठं काहीतरी बाकीचे व्यसन कर, कुठं काही जा. ह्या सगळ्या फ्रिक्वेंटली ह्या गोष्टी हळूहळू चाललेल्या होत्या. हळूहळू काय झालं, घरातल्यांचा जो काय मला मी चोरून मी कपाटातल्या FD घेत होतो काकूला कळू नये म्हणून. सुरुवातीला तिला सांगून घेतल्या, पण नंतर ना मी घ्यायचो आणि नाही का चुकून माझ्या सहीवर मी सगळं ओढी, कारण मी स्टाफ असल्यामुळे मला लगेच मिळायचे पैसे, घरात माहीत नव्हतं. मग हळूहळू हे सगळं चाललं होतं. आर्थिक अस्तव्यस्तता खूप चालू होती. पगार पण मला पुरेसा नव्हतं. कामाला जात होतो, कामाला रेग्युलर जात होतो. त्यावेळेस 2017 पर्यंत व्यवस्थित चाललेलं होतं. कामाचा पगार जो व्हायचा मंथ एंडला, माझा काही झालं तरी पगार दुपारपर्यंत जमा अकाउंटला व्हायचा. बँकेची सिस्टीम आहे, मंथ एंडला पगार होतो. आणि तो पगार पण मला कालांतराने पुरे नसा झाला की 1 तारीख दिली, 2 तारीख दिली, 5 तारीख झाली. आणि मग ह्या पगार पण मला तो पुरा नसा झाला. 10 तारखे 12 तारखेपर्यंतच माझा पूर्ण पगार संपत होता. आणि मित्रांनो, हे सगळं लक्षात येत होतं माझ्या. एकीकडे लक्षात येतंय आपण चुकतोय, काय करतोय, हे सगळं माझ्या लक्षात येत होतं. पण मला ती कुठंतरी ते थांबायची किंवा काहीतरी आपण इथं थांबलं पाहिजे ही सद्बुद्धीच मित्रांनो मला येत नव्हती. आणि मला अनेक जण सांगत होते. माझा एक चांगला मित्र होता की ज्याच्याकडे मी आत्ता काम करतो, तो मला नेहमी सांगायचा की प्रवीण, पैसा जपून वाग. मी तुझ्याकडे येतो, आपण पार्टी करतो, बाकीचे तुला लुटणार आहे नाही का, तुला लुटतात ते तुला कळत नाही. आता तुझं सगळं संपल तेव्हा तुला कळेल. आणि मित्रांनो, अक्षरशः तशीच अवस्था झाली. हळूहळू ते पैसे संपले. पैसे संपल्यानंतर माझं घराचं बांधकाम काढलं होतं. जे काय थोडेफार पैसे राहिले होते ते पैसे मला द्यायचे होते काकाला. तेव्हा खरी द्यायची वेळ आली, घरात खर्च करायची वेळ आली, तेव्हा माझ्याकडे थोडेच पैसे राहिले होते. आणि मग माझं सगळं चालू झालं, डोक्यातले सगळे वेगवेगळे विचार. दारू पिणं इकडं वाढलेलं होतं. आणि मग जे आहे ते पैसे मला माहित होतं, हे जर पैसे मी घरात दिले नाही तर हे पण माझ्याकडनं संपणार आहेत. मग ते आहे तसे उचलले, ते घरात देऊन टाकले.
अजून 2 ठिकाणी FD होत्या, जे काय माझे सेव्हिंग्स होते ते सगळे देऊन टाकले. म्हटलं हे नको, कारण माझे आता जे काय माझं जे काय वाटचाल चालली ही चुकीची चाललेली होती आणि लक्षात आलेलं होतं त्यावेळेस. पण दारू माझी थांबत नव्हती. दारू बरोबर इतके खर्च व्हायला सुरुवात झाली होती, लोकांकडनं पैसे माग आणि नाही का हळूहळू ते पैसे पण संपले. बँकेतले जे काय माझे सेव्हिंग्स होते मी रिकरिंग किंवा जे स्वतःचे तर माझं एकही रिकरिंग नव्हतं, जे काय होतं ते बँकेत कामाला असून वडिलांचेच पैसे मी सगळे वाळपडे घालवले. आणि नंतर थोडेफार जे सेव्हिंग करायचो, 6 महिने सेव्हिंग खूप व्हायचं मला तेव्हा विकी भाऊ. रिकरिंग माझं 6 महिने नंतर मी ते लगेच मला पैसे कमी पडले की बिफोर मॅच्युरिटी करायचं, मोडायचं, पैसे अकाउंटला जमा करून टाकायचं, लगेच 10 रुपयाला किंवा काहीतरी कुठंतरी नाही का खर्च करायला सुरुवात व्हायची. आणि मित्रांनो, हा जो मद्यपान आहे, हा जो काय आहे, हा आर्थिक अवस्थेमध्ये माझं खूप काही नुकसान झालं. आणि नंतर नाही असं झालं की नाही का 2014 ते 15 ह्या कालखंडात मी दारूसाठी जेव्हा माझे पैसे संपल्यानंतर माझा पगार मला पुरेसा झाल्यानंतर मग मला, कारण माझ्या सवयी वाढल्या होत्या, माझ्या मागण्या ज्या होत्या, गरजा कमी आणि मागण्या खूप झालेल्या होत्या, मला बऱ्याच ठिकाणी सगळी व्यसनं लागलेली होती आणि ह्या पूर्ण होत नव्हत्या. म्हणून मग मी पैसे परत एकदा मी उचलायला सुरुवात झाली. व्याजाने पैसे, ह्या मित्राकडनं पैसे घे, त्या मित्राकडनं पैसे घे. आणि हे काही लोकांच्या लक्षात आलं होतं की हा संपलेला आहे, हा आता लोकांकडे पैसे मागतोय आणि ह्याचं काय खरं नाहीये. आणि मित्रांनो, मग मला मजबुरी असायची, व्याजाने पैसे घ्यायला लागायचे. व्याजाने पैसे घेतले की मी त्यांना सांगायचो पगार झाले की व्याज देतो किंवा पगार झाले की हळूहळू पैसे देतो. आणि मित्रांनो, तसंच व्हायला सुरुवात झाली परत, की जे व्याजाने मी पैसे घेतो आणि ते मला परत देता येत नव्हतं. व्याज पगारामुळे व्याज जात होतं, तेवढं जात होतं, पण जेव्हा परत मुद्दल द्यायची वेळ येत होती तेव्हा माझ्याकडे काहीच पर्याय नव्हते. आणि अक्षरशः माझ्या आजी वारली होती. आजी वारल्यानंतर मला आजीची चैन माझ्यासाठी आजीने माझ्या वाटेला ठेवलेली होती. ती चैन पण मी गळ्यात काही वर्षच ठेवली, लेटले 1 ते 1.5 वर्ष ती चैन ठेवली असेल. ती चैन पण मी काही घाण ठेवली, म्हटलं नाही का आपण परत सोडू, ती चैन पण मी मोडून टाकली. आणि मित्रांनो, ते पैसे पण मी परत फेडले नाही. आणि अशा प्रकारचा विशिष्ट दारुडा आहे. आणि नंतर काय झालं, ही जेव्हा ते पैसे व्याजाचे घ्यायचे, बाहेरनं घ्यायचे, कामावरती मित्र जे कलिग असायचे त्यांना सांगायचो मला ऑनलाईन ट्रान्सफर करा, मला गरज आहे, मला प्रॉब्लेम आहे. ते थोडेफार करायचे पैसे, पण हळू सुरुवातीला त्यांना वाटायचं एवढा तू चांगला पोरगा, याला कशाला पैसे लागतायत. तेव्हा ते देत होते की बाबा असं एखाद्याचा असंच प्रॉब्लेम. दिले त्यांनी पैसे आणि नाही का सुरुवातीला दिले, आणि मी पण दिले थोड्याफार प्रमाणात मी द्यायचो परत. पण नंतर ती सवय लागली मला पैसेच पुरे नसल्याने झाले. मग बाहेरनं पैसे उचल, मग ते पैसे उचलण्यासाठी मग मला काय वेगवेगळ्या सगळं डोकं लावायला सुरुवात झाली. मी माझं उदाहरण, मी ते मोबाईल लोनची फॅड आली, मोबाईल लोन करायला लागले. ते नाही का मोबाईल लोन घ्यायचे, पण माझं सिबिल चांगलं होतं आणि ते मोबाईल मी घेतलेले दाखवायचो आणि मोबाईलचं 40,000 50,000 लोन करायचो. एक ओळखीचा माणूस होता, त्याच्याकडे जायचं, तो मोबाईलचं लोन करून द्यायचा आणि ती कॅश मी करायचो, इन कॅश करायचो. आणि ती जे काय पैसे यायचे त्यातनं मग मी माझे व्याजाचे पैसे परत फेड, मग तो हप्ता लावून घे, मग ECS जायचं. ECS पण नंतर बाउन्स व्हायला सुरुवात झाली. हप्ता पण वेळेवर जात नव्हता, कसा बसा मी भरायचो. इतक्या हा अर्थव्यवस्थेतल्या दारूपेक्षा हे सगळं दारू, याला जोडीदार दारू पण आहे, जोड दारूची नंतर ना आली. पण माझा स्वभाव, माझं वागणं, माझं शून्य नियोजन आणि इथं सांगितलेलं आहे की आयुष्याचा पूर्ण गवसलेला दारुडा, त्या प्रकारे मी होतो. मला नक्की काहीच करायचंय काय नाही हेच कळलं नाही कधी आयुष्यात. वडिलांनी नोकरीला लावलं म्हणून नोकरी केली, मला जे काही माझं डोकं चालवलं ते करायचंय म्हणून मी त्यात शिरलो. स्वतःचं काहीच नाही, म्हणजे जे करायचं होतं ते शून्य नियोजन, त्यामुळे कुठंच सक्सेस नाही झालो. आणि जे काय आयुष्याची उलाढाल व्हायची होती ती सगळी झाली. अशा ह्याच्यात मित्रांनो, ह्या सर्व जो काही प्रवास चालला होता 2017-18 पर्यंतचा, ह्यामध्ये अनेक आर्थिक अर्थव्यवस्था खूप प्रकारे झाली. म्हणजे नाही का, एका मित्राचे मी 2014ला 10,000 रुपये मी बँकेतल्या मित्राकडनं घेतले होते, जेव्हा सातारा रोड ब्रँचला होतो. आणि तेव्हा त्याला म्हणलं होतं तुला देतो थोड्या दिवसात. आणि तेव्हा पण माझ्याकडे पैसे होतेच स्वतःचे, पण मला ते मोडायचे नव्हते. तेव्हा पण मी ते 10,000 घेतले. 2014ला 10,000 घेतले आणि तो मित्र खूप चांगला होता आणि तो मला घरी बिरी यायचं सगळं माहित होतं. आणि मला द्यायची इच्छा खूप असायची, त्याला पैसे द्यायचेच परत. माझ्याकडे त्यानंतर लाखो रुपये येऊन गेले, पण मी त्याला पैसेच दिले नाही आजपर्यंत. म्हणजे सांगतो मी तो थोडासा पुढं प्रवास, की त्याला पैसेच दिले नाही मी. आणि त्याचे फोन यायचे. नंतर त्याला पण कळलं की ह्याचं गणित बिघडले, हा दारू पितोय, ह्याला रियाबमध्ये नंतर ऍडमिट वगैरे केले. नंतर तो यायचा ब्रँचला, परत थोडा फोन करायचा. मी फोन उचलायचो, फोन मी कधी नाही उचलायला असं व्हायचं नाही. मी त्याला पण खोटं सांगायचं की 10 दिवसात देतो, 5 दिवसात देतो, ह्या पगाराला देतो, थांब माझं एक काम होतं. पण मित्रांनो, मी ते 2014ला घेतलेले पैसे, तेव्हा 1000च्या नोटा होत्या, त्या बिचाऱ्यांनी मला आणून दिल्या होत्या.
आणि ते घेतलेले पैसे मी त्याला दिलेच नाही. आणि नंतर नाही का तो फोन करायचा, सगळं करायचं. अशा अनेक कित्येक तरी लोकांचे मी पैसे घेतलेले की जे नाही का मला जेव्हा परत द्यायची वेळ असायची तेव्हा मी पाय आकडा घ्यायचो, हात आकडा घ्यायचो की नको बघू नंतर ना. आणि ही सवय लागली. आणि तोच माझा मित्र आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना एक आता 2 महिन्यापूर्वी मला त्याचा अचानक परत फोन आला. मी ते विसरलो होतो थांबल्यानंतर की मला 10,000 रुपये द्यायचे त्या मित्राचे. आणि मित्रांनो मला त्या मित्राचा फोन आला मध्ये 1-2 महिन्यापूर्वी, अरे काय प्रवीण कसं चाललंय, काय चाललंय. आणि मी त्याला सगळं सांगितलं जे आहे ते खरं सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि तेव्हा त्यांनी मला काहीच नाही बोलला. मला त्यांनी खूप वेळ दिला. तो खूप चांगला मित्र आहे अजूनही. मग त्यानंतर ना मध्यंतरी आता 1-2 महिन्यापूर्वी मी त्याला म्हटलो थांब म्हटलं मी तुला ते मग त्यांनीच विषय काढला काय आमचं होतंय का काम बघा आता आता आहे तुम्ही ते बिझनेस करताय, धंदा करताय, काय ज्याच्यात पैसे आले असतील तुमच्याकडे असंच बोलला. आणि मग मित्रांनो मला थोडंसं वाईट वाटलं. ऍड म्हटलं हे चुकीचं राव म्हटलं. एखादा माणूस माझ्या कुणाकडे असते तर मी किती त्रास दिला असता आणि मी द्यायचो त्यावेळेस त्यांच्याकडे माझे पैसे आहेत. मित्रांनो मी त्याला आता 2 महिन्यापूर्वी 5,000 रुपये परत दिले. आणि त्याला सांगितलं पुढचे 5,000 जे राहिलेत ते मी थोड्या दिवसात देतो तुला परत. आहेत पैसे आता पण मी देण्याची माझी खूप इच्छा आहे. पण माझी देण्याची इच्छा खूप आहे. मी कोणाचं मला बुडवायचं नाही, काही नाही. पण लवकर देणं होत नाही माझं. कारण मी माझं पहिलं बघतो आता कसं नाही का काय माझं नियोजन जे आहे. आणि मित्रांनो हे असे सगळ्या गोष्टी सगळ्या आर्थिक अर्थव्यवस्थेमधल्याच आहेत ह्या गोष्टी. आणि पुढे जाऊन असं झालं की मी त्या 2014, 17, 18 ह्या कालखंडात पूर्ण शून्य झालो होतो आर्थिकतेमध्ये. तेव्हा पण माझ्यावर खूप कर्ज होती 1-2 लाख रुपये. मी जिथं बँकेत काम करायचो तिथल्या क्लायंटकडनं पण मी पैसे घेतलेले होते, व्याजाने घेतले होते. कारण तो माणूस मी बघायचो त्याचा टर्नओव्हर चांगला आहे, हा व्याजाचा धंदा करतो. मी त्या माणसाकडनं पण पैसे घेतले कमी टक्क्यांनी. मग तो मला नंतर ते देणं व्हायला लागलं नाही तर तो मला ब्लॅकमेल करायचा. मी बँकेत सांगतो, मॅनेजरला सांगतो आणि मी घाबरायचो. आणि मित्रांनो त्यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी पैसे थोडे करत 1-2 लाख रुपये उचललेले होते. मला परत देताच येत नव्हते. आणि काय करावं काय नाही. घरातलं पण पूर्ण मला घरातल्यांनी पण पूर्ण त्यावेळेस मला सपोर्ट मिळत नव्हता. फक्त माझी जी मोठी बहीण होती ती माझ्याजवळच राहिली होती लग्न झाल्यानंतर पण. ती माझ्या मागं उभं राहायची, काय थांबायची कसं बसं थांबायची ती उभं. आणि त्यावेळेस पण मी जेव्हा माझी आर्थिक अवस्था होती मला अर्जंट 1 लाख रुपये लागत होते. आणि तेव्हा मित्रांनो मी तिच्यापाशी गेलो, तिच्यापाशी रडलो. आणि नाही का तिला म्हणलो हे काही कर, मला ह्यातनं बाहेर काढ, मी सुधारतो, मी दारू पण सोडतो आणि व्यवस्थित वागायचा प्रयत्न करतो. मला ह्यातनं मुक्त कर, तुम्ही माझं एवढं कर्ज झालेलं आहे, मला या कर्जामुळे मी दारू पितो, मला काही नाही पडतं, हे कर्ज तुम्ही माझं नील करा, मी व्यवस्थित वागायला सुरुवात करतो. आणि मित्रांनो त्या बहिणीने माझ्या मोठ्या 2017 का त्याच्या अगोदर 16ला असेल तिच्या बांगड्या घाण ठेवल्या 1 लाख रुपये. तिच्याच मैत्रीण एक सोनार होती तिच्याकडे बांगड्या घाण ठेवल्या 1 लाख रुपयासाठी. आणि मला ते आहे तसे 1 लाख रुपये दिले तिने. मला म्हटले आता तरी तू हे पैसे घे, ज्यांचे पैसे घेतले त्यांचे पैसे दे आणि ह्यातनं तू बाहेर पडायचा प्रयत्न कर. आणि तू यातनं बाहेर पड. आमची एकच इच्छा आहे की तू यातनं व्यवस्थित व्हावा, तू यातनं बाहेर पडावा, तुझं चांगलं व्हावं. आणि मित्रांनो मी ते 1 लाख रुपये घेतले आणि जे काय व्हायचं ते मी थोडेफार लोकांचे जे माझ्या डोक्यावर लय बसलेले होते, मला त्रास देत होते, अशा लोकांचे पहिले पैसे दिले. पण मी दुसऱ्या दिवशी मी कुठं होतो मित्रांनो, मी दुसऱ्या दिवशी बारला होतो औंधमध्ये एका ठिकाणी. 10-15-20 हजार रुपये घेऊन खिशात मी बारमध्ये गेलो. आणि तेव्हा मला फुल रिलॅक्स फील वाटत होतं की जे मला त्रास देत होते, जे माझ्यावर उरावर बसले होते, आता मी नील झालो, आता टेन्शन नाही. बहीण आपलीच आहे, तिला काय पाहिजे, कधी बांगड्या सोडत आहे तिला आपल्याला. आणि माझा अजून एक ती राहती त्याच्या पुढे एक माझं एक घर होतं, की म्हटलं ते घराचं आता तिला ते द्यायचं थोडंफार रेंट, मी जोपर्यंत नाही का पैसे देत नाही. आणि याच्या डोक्यात कल्पना होत्या. आणि मित्रांनो ते पैसे पण मी असेच वापरले, ज्यांचे द्यायचे त्यांचे दिले, ज्यांचे नाही द्यायचे त्यांचे दिलेच नाही. मी ते पैसे पण उधळत बसलो, दारू पी, बाईबाजी, बाकीच्या गोष्टीचे नाद लागलेले होते, कुठं वायपट खर्च, ह्या सगळ्या गोष्टी केल्या मित्रांनो. आणि ते पण पैसे कसे संपले, हळूहळू मला मग 2017ला रिहॅबिलिटेशन मध्ये ऍडमिट केलं. 2017ला पहिलं रिहॅबिलिटेशन मध्ये ऍडमिट केलं. तेव्हा पण बहिणीनेच खर्च केला आणि एका मित्रांनी पहिल्यांदा खर्च केला माझा, की तेव्हा पण तिनेच खर्च केला. म्हणजे इतकं विचित्र माझा अवस्था, इतक्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या, तरी पण मला मार्ग दिसत नव्हता की मी कसं वागावं, कसं राहावं. आणि मित्रांनो ते एक जे काय पैसे घेतलेले होते बहिणीने मला कधीच मागितले नाही त्या काळात. माझ्या जे पडता काळ होता त्याच्यात पण ती माझ्या मागं खंबीर उभ्या असायची, तरी पण तिने कधी तो विषय काढला नाही. ती फक्त मला एकदा बोलली होती की नाही का दारू पिताना म्हणे, अरे माझ्या नवऱ्याला पैसे लागत होते, तो म्हटला होता 1 लाख रुपये बांगड्या ठेवून मला पैसे देईल, कुठेतरी भरायचे होते, मी त्याला दिले नाही पण तुला दिले म्हणे, तुझ्यावर एवढं माझं जीव आहे, प्रेम आहे, तरी पण तू असा वागतो. मला माझे घरातले पण बोलतात, सासू सासरे नवरा बोलतो. आणि हे सगळं माझे भाचे भान होते, सगळे बघत होते. आणि मित्रांनो जसे करणी वैसी भरणी ते पुढं चालू होतं, नंतर पुढच्या प्रवासात सांगतो. मग हळूहळू मित्रांनो तसंच व्हायला लागलं.
पैसे खूप बिकट परिस्थिती झाली. कालांतराने 2017 ते 2021 ह्या कालखंडामध्ये मला 6 वेळा रिहॅबिलिटेशनमध्ये जावं लागलं. आणि रिहॅबिलिटेशनमध्ये जेव्हा मला जायचो, पहिल्या वर्षी जे मित्रांनी बहिणीने खर्च केला, 2 महिने आलो, परत तेच थांबलो, परत दारू प्यायला सुरुवात झाली. आणि मित्रांनो परत तोच खर्च, परत त्या सगळ्या गोष्टी. गाडी जी होती माझी, गाडी घाण ठेवली होती एकदा मी जेव्हा ऍडमिट झालो त्यावेळेस. तेव्हा पण मी असंच म्हटलं होतं काकाला, हे नाही का रिहॅबमध्ये ऍडमिट आहे, मी गाडी घाण ठेवलेली माझे पैसे तिथं नाही का, तर ती एवढी तू गाडी सोडून आण, मी सुधरून दाखवतो, हे करतो ते करतो. मित्रांनो तेव्हा पण तेच, तेव्हा काकांनी मदत केली, तेव्हा ते काकांनी पैसे तिथं भरले, ती गाडी सोडून आणली. तरी पण मी थांबलो नाही मित्रांनो दारू प्यायचा. आणि त्या आर्थिक अर्थव्यवस्था जी आहे ती मला लागूच होती. कारण मला जो विचार करायचा, माझी जी विचार करण्याची पद्धत खूप मोठी होती. मला खूप म्हणजे नाही का, खूप मोठेपणा, खूप वाढीवपणा हा करायचा होता. मला काहीतरी वेगळं करायचं होतं घरात जगापेक्षा. आणि हे करण्याच्या नादात मी किती अधोगतीला आलोय हे कधीच लक्षात येत नव्हतं. त्या लक्ष्मीचा जो उपयोग आहे, जे पैसा मला एवढं सगळं देवाने दिलेलं होतं, नोकरी, परमनंट नोकरी होती, 12 वर्ष सर्व्हिस झाली, घर होतं, काही रेंट येत होतं मला काही जागेचं, जिथं काका राहत होतं तिथं खाली एक दुकान आहे, त्या दुकानचं रेंट सुरुवातीला तो मला देत होता की तुझं पण आहे, तू ते वापर. आणि मित्रांनो मी ह्या सगळ्याचा कसलाच विचार नाही केला. पैसे कसे नियोजन पद्धत सेव्हिंग करायचे कसे नाही हे काहीच कळलं नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो की माझं नियोजन तेव्हा कसं होतं की हे सगळ्या गोष्टी झाल्या, पण ह्या गोष्टी करताना मी काही गोष्टी करत होतो. आता ह्यांनी उल्लेख केला पॉलिसीचा, विखे भाऊनी, तेव्हा मी असं काही गोष्टी केल्या की नाही का, LIC पॉलिसी काढल्या पाहिजे. तेव्हा लोक सांगायची पैसे, तर मी काढायचो, काढू आपण. LIC पॉलिसी काढल्या, 2 LIC पॉलिसी काढल्या, एक क्वार्टरलीची असती, एक हाफ इयरलीची काढली होती. आणि क्वार्टरलीची ही काढली LIC पॉलिसी. मित्रांनो मी माझ्या माहितीनुसार 6 महिने भरले असेल, 1 का 1.5 वर्ष भरली असेल तो हप्ता. तो LIC एजंट माझ्या घराच्या जवळच राहिला होता. तो यायचा, तो जेव्हा मागायला यायचा तेव्हा मी पैसे दिले तर दिले, नाहीतर नाही. म्हणजे माझ्या चांगल्या कामामध्ये सातत्यच नव्हतं. जिथं मला गरज आहे पैसे खर्च करायची, जिथं मला योग्यरित्या पाहिजे तिथं मी दुर्लक्ष करत होतो. जिथं माझे पैसे जाणार आहेत तिथनं मला रिटर्न काहीच मिळणार नाही तिथं मी खर्च करत होतो. आणि तेच एकही पॉलिसी माझी कधी मॅच्युअर्ड झाली नाही. सगळ्या पॉलिसी ज्या आहेत त्या बिफोर मॅच्युरिटी आणि लॅक्सच झाल्या. बिफोर मॅच्युरिटी पण लॅक्सच झाली पॉलिसी. नंतर नाही, एक आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे हेल्थचा कुठला इन्शुरन्स मागाशी म्हटले, तर मला त्या काळात माझ्याकडे भरपूर पैसे होते, सगळं होतं. मला एक मुलीचा सारखा फोन येत होता की नाही का सर तुम्ही एक इन्शुरन्स पॉलिसी काढा आमच्याकडं, पेन्शन योजना आहे की नाही का. तेव्हा पैसे खूप होते, सेव्हिंग होतं पैसे, आणि मला नाही का. आणि ती सारखी मागा लागली होती, मी निग्लेक्ट करत होतो. आणि म्हटलं राव जाऊ दे, काढू दे, पोरगी तर बघायला भेटेल. मला त्या पोरीला बघायचं होतं, मला त्या पॉलिसीला महत्व नव्हतं द्यायचं. खरी रिअल फॅक्ट आहे. मी त्या पोरीला शारदा सेंटर तिथं भेटलो एकदा, आणि नाही का मी गेलो भेटायला वगैरे नाही का. आणि मी त्या मोठेपणाच्या नादात, ग्रँडोसिटीच्या नादात मी तिथं 25,000 रुपयाची पॉलिसी काढली. कुठली? पेन्शन योजना. की मी नाही का पेन्शन मला मिळावी म्हणून दर इयरली 25,000 रुपये भरायचे असतात. कोटकची पॉलिसी होती. आणि मी 25,000 रुपये दिले, ते आपण म्हणणं कट झाले. आणि नाही का आता ते सातत्य ठेवलं पाहिजे ना, त्याचं नियोजन केलं पाहिजे. मित्रांनो इतका निर्लज्ज माणूस मी, तो एकच हप्ता गेला माझा, ते 25,000 लॅप झाले, LIC मधले लॅप झाले, अजून काही पॉलिसी काढल्या होत्या त्यातले पैसे लॅप झाले. तर जे माझे वडिलांचे FDs होत्या त्या सगळ्या ओढी घेऊन त्या सगळ्या बिफोर मॅच्युरिटी क्लोज केल्या. एकही पैसा हातात राहिला नाही. जे काही माझं राहिलेलं होतं, सोनं तर नव्हतंच, मला सोन्याचं एवढं राहणार नव्हतं. ती आधी चेन फक्त मोडली मी, एक अंगठी होती ती मोडून टाकली. आणि बाकीचं फक्त माझ्या आईचे जे काही दागिने होते ते फक्त माझ्या काकूंकडे होते, म्हणून ते सेफ राहिले. नाही तर ते पण मी मोडले असते. ते अजूनही आहेत, ते देवाचीच कृपा आहे आणि त्यांची कृपा आहे की ते व्यवस्थित आहे. आणि मित्रांनो हा प्रवास चालू होता, या सगळ्या गोष्टी चालू होत्या, तरी पण मला कळत नव्हतं काय करावं काय नाही, नाही का. या सगळ्या गोष्टी चालू होत्या. मग पुढं 2017-21 या सगळ्या गोष्टी, मग मद्यपास वाढला, सगळंच वाढलं. मला सांगत होते सगळे मित्र, कामावरची लोक, माझ्या आजूबाजूची लोक, सगळं आता संपत चाललेलं आहे आपलं. आपली जी आहे ती नोकरी तरी साबूत ठेवा तुम्ही. नोकरी साबूत ठेवली तर तुम्हाला समाजात किंमत, घरात किंमत राहील, एवढं सगळं सांगत होते. तर तिथं पण माझी ग्रँडोसिटी होती, माझा मोठेपणा होता की माझा कुठलाच कोण माझा इथनं कामावर काढू शकत नाही. मी कसाही वागो, मी कसाही वागलं तरी चालतंय, माझी ओळख आहे, माझ्या अमुक डायरेक्टर ओळखीचे, मला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मित्रांनो हा जो प्रवास होता, 6 वेळा रिहॅबिलिटेशन, 6 महिने कामाला जाणं,
आणि माझ्यानंतर लिगल ॲक्शन झाली की बाबा कारणे दाखवा नोटीस, तुम्ही कामावर हजर का नाही. कामावर दारू पिऊन कधीच नाही गेलो, पण मी दारू पिऊन कामालाच जात नव्हतो. हा माझा प्रॉब्लेम होता, कारण मला जायचीच इच्छा होत नव्हती. आणि हे सगळं चाललेलं होतं. शेवटची जी माझी आशा अपेक्षा जी राहिलेली होती, जी नोकरी, की ज्या नोकरीच्या जीवावर मी उड्या मारत होतो नंतर, चला नोकरीच आहे, नोकरीचं आपली परमनंट आहे, सेफ आहे, आणि ह्यातनं तर आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आता. आणि मित्रांनो, ती नोकरी जी होती ती पण व्यवस्थित होती, सगळं चांगलं चाललेलं होतं. म्हणजे नाही का, कामाच्या ठिकाणी मी खूप प्रामाणिक होतो आणि कामाच्या ठिकाणी मी व्यवस्थित काम करतो. मला मॅनेजर म्हणायचा, तू आमच्या बँकेत येईपर्यंत तुझी आम्हाला काळजी असते, पण तू बँकेत आल्यावर आम्हाला टेन्शन नसतं, तुझं काम चांगलं आहे, तुझा हा प्रॉब्लेम सोडला तर तू बाकी सगळं चांगला आहे, तू असं नको वागत जाऊ. खूप चांगली लोक भेटली, खूप सगळे सहकार्य करणारे भेटले. यात कुठं मला असं नाही आठवते की मला कोण म्हटलं की नाही तू वागते ते नाही का चुकीचा वागतोय, दारू प्यायचं सोडलं. खूप चांगली लोक भेटली, प्रत्येकाने समजून सांगितलं, पण माझ्या ऐकण्याची मनस्थिती नसायची मित्रांनो. कारण मला जो काय वाटायचं ना, मीच खरा, मी म्हणतो तेच खरं, आणि इतर दोषी लोक आहेत यांच्यामुळे मी दारू पितोय, घरच्यांमुळे दारू पितोय, ह्या मित्रांमुळे मला दारू पितोय, ह्यांनी मला नाद लावला, आणि मी माझ्या पैशाने पितोय. ह्या अशा छोटी छोटी कारणं आणि त्या व्हायला सुरुवात झाली. आणि मग त्या बऱ्याच वेळा मग ते नोकरीवर शेवटचा जो काळ होता माझा 2017 ते 21, हा काळ जो काळखंड होता माझ्यासाठी खूप अवघड होता. की मला सांगितलं होतं, मला दारुडा मी एवढा होतो, मला सांगितलं होतं की तुम्ही आता नीट वागा, तुम्ही कामाला रेग्युलर या, नाहीतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमच्यावर आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल. माझी बहिणीची सख्खी जाव HR मॅनेजर होती, तिने माझा प्रत्येक लेटर, प्रत्येक जे काय माझ्यावर ऍक्शन होती ती सगळी दाबलेली होती, किंवा ती मला समजून सांगायची तेव्हा तुझ्याबद्दल असं रिपोर्ट आलेला आहे, तुझं असं आलेलं आहे, तू कामाला येत जा. आणि ह्या सगळ्या प्रकारात मला तिने इतकं सहकार्य केलं की अनेक वेळा माझ्या ब्रँचेस चेंज झाल्या, अनेक ठिकाणी बदली झाली, की तुला इथं त्रास होतो तर मग इकडे जा, इकडे त्रास होतो तर तिकडे जा. एवढं सगळं सहकार्य मिळत असताना तरी पण माझी सुधारण्याची इच्छा होत नव्हती. कारण मला ते दारूचं क्रेव्हिंग, दारूची ओढ किंवा जी लागलेली सवय मला यातनं बाहेरच पडून देत नव्हती. आणि माझे विचार आणि नंतर ते आत्मकरुणेत जाणं, जे काही गोष्टी झालेल्या आहेत नाही का, की मला जे काय करायचं होतं, मग माझी जी काही महत्वाकांक्षा होती ती मला करता नाही आली. नोकरीच करतो, नोकरीमध्ये पण जे आहे तिथं पण मी नीट करत नाहीये. कामाला जातोय फक्त मी दिवस भरण्यासाठी जातोय, पगार मिळतोय, खर्च करायला पैसे लागतायत, कसा बस ह्याच्यासाठी मी नंतर नोकरीला जात होतो, पैसे मिळावे म्हणून, एक पॅशन म्हणून, एक आवड म्हणून, आपली जबाबदारी म्हणून. ही गोष्ट कुठंच नव्हती, माझ्या तारतम्यातच ती बसत नव्हती. आणि मित्रांनो, हळूहळू या सगळ्या गोष्टी पुढे गेल्या. आणि 2017-21ला जेव्हा आपला कोरोनाचा काळ चालू झाला, आणि ह्या 6 वेळा रिहॅबिलिटेशनमध्ये मला अनेक वेळा सुट्ट्या झाल्या, 6 महिने सुट्ट्या व्हायच्या झालेल्या 2-3दा. आणि 2021ला मला जेव्हा शेवटचा चान्स दिला तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्ही आता ह्यातनं बाहेर पडा, नाहीतर तुमचं अवघड आहे. मग मित्रांनो, त्यावेळेस काय झालं की जी आहे ती नोकरी मला सांगितलं होतं मी 2 महिन्यात ती संपवली. 2 महिन्यात मी नाही का, ती कोरोनाच्या काळात माझी ती नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर ना पण पुन्हा तीच अवस्था, मला एवढं सगळं सांगितलं, नोकरी गेली. आणि ज्या परिस्थितीमध्ये मी इथं आलो नाही का, ती नोकरी गेल्यानंतर ना पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलो. नोकरी गेल्यानंतर जे मला काही जे पैसे भेटलेले होते ग्रॅज्युएटीचे 60-70 हजार रुपये, जे लय खूप नव्हते भेटले, त्या पैशाची पण मी उधाळपट्टी केली, बहिणीकडे पैसे ठेवायला दिले, आणि तेच पैसे घेऊन 5,000, 10,000 दारूच्या गुत्त्यावर, जी हातभट्टीच्या गुत्त्यावर जात होतो. तिथं प्रत्येकाला पैसे, दारू पास, कुठंतरी पैसे वाट, कुठंतरी ह्याला पैसे दे, त्याला पैसे दे, हे सगळं वेड्याचा प्रकार चालू झाला होता शेवटच्या काळात. आणि मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये वेळा झालो होतो. शेवटची जे काही स्टेज होती, फार हॅलोप्रेशनचा त्रास, वेडेपणा, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. अशा प्रसंगीमध्ये ह्या सगळ्या पूर्ण अवस्थेमध्ये घरच्यांनी आकडून दिलेलं होतं, एकटा राहत होतो. अशा परिस्थितीत मी जेव्हा पुन्हा एकदा AA मध्ये आलो, आणि AA मध्ये जेव्हा मी आलो तेव्हा मला जे काही इथं जे आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जायचं सांगितलं. आणि मी आता त्या थोडंसं विषयाकडे येतो, टाइम कमी आहे, बोलायला लागल्यावर थोडंसं जास्त हे होतं की मी जेव्हा ज्या परिस्थिती मी AA मध्ये आलो, जेव्हा माझी आर्थिक परिस्थिती पूर्ण शून्य होती, मला मानसिक, शारीरिक शांतता सगळं हरवलेलं होतं. आणि जेव्हा मला नोकरी गेली, सगळं गेलं, मी एकटाच राहत होतो. आणि अशा परिस्थितीत जेव्हा मी AA मध्ये आलो, मला सांगितलं मीटिंग कर, 90 दिवस 90 मीटिंग. आणि आलो तेव्हा मी खूप भीतीग्रस्त, चिंताग्रस्त, पुढं कसं व्हायचं, आता आयुष्य कसं काढायचं. आणि मग सुरुवात नाही का, मला या सगळ्या चिंताग्रस्त अवस्था सगळ्या घेऊन आलो होतो. हळूहळू एक दिवस जसं मी गुड मॉर्निंगच्या मीटिंग करायला लागलो, आणि मग मला नोकरीची भीती होती, आता नोकरी मिळेल का नाही. मग मला 90 दिवसाच्या नंतर एका मित्रांनी नोकरी दिली, त्याचा आभार मी नेहमी माझ्या शेअरिंगमध्ये मानतो.
त्यांनी मला नोकरी दिली, बाबा माझ्या एका कामाला सुरुवात कर. मग सुरुवात माझी तिथनं झाली मित्रांनो, की डिलिव्हरीचं काम मला त्यांनी सुरुवातीला दिलं. त्याची प्रोटीनची एजन्सी आहे, 5 कंपनीचे डीलरशिप आहे. मी त्याला म्हटलं मला आहे ते काम दे, काही कर, मला सुरुवात कर. मला सुरुवातीला मित्रांनो त्यांनी 5,000 पगार दिला. 5,000 पगार दिला आणि मी डिलिव्हरी करायला सुरुवात केली. सुरुवात केली, म्हटलं जाऊ दे, इथं सांगतात ते आहे ते काम करा. सुरुवात केली, काहीच पैसे नव्हते. कारण जेव्हा थांबलो 2 महिने काकाने मेसचे पैसे दिले. 2 महिन्यानंतर ना काकानी ज्या मेसवाली जी होती तिला सांगितलं की आता पैसे त्याच्याकडनं घ्या. तेव्हा मी कामाला पण लागलेलो नव्हतो. आणि देवाच्या कृपेने असं झालं की जेव्हा माझी वेळ आली पैसे द्यायची त्यावेळेस मी कामाला लागलो. तेव्हा पण मला राग आला होता की माझी परिस्थिती काय, मी काय अवस्थेतून चाललोय, ह्यांना कळत नाही का ह्यांनी पैसे दिले पाहिजे, नाही का, ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा मला एक बांधव म्हटला होता तुम्ही काळजी करू नका, त्यांनी नाही दिले तर मी पैसे देतो, पण हेही दिवस जातील, काळजी करू नका. पण मित्रांनो तसं झालं नाही. देवाच्या कृपेने नोकरी भेटली. हळूहळू प्रवास चालू झाला. डिलिव्हरीचं काम सुरू झालं. काम करता 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 जिथं काम करत होतो मी तिथं मला जो काय बँकेचा अनुभव होता मला त्यांनी आतमध्ये बॅक ऑफिसमध्ये कामाला घेतलं. आणि असं करता 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 मित्रांनो मला त्यांनी त्याची हळूहळू सगळं कामाचं स्वरूप, अकाउंटिंगचं स्वरूप माझ्याकडे दिलं. म्हटलं आता तू हे सगळं बघायला सुरुवात कर. मग ती सुरुवात केली मित्रांनो हळूहळू. 5,000चा पगार मला त्यांनी पहिल्या दिवशी 1,000 रुपये दिले होते पेट्रोलला. म्हटलं 1,000 रुपये घे. आणि त्याला खूप काळजी होती की याला पैसे दिले तर हा परत दारू प्यायला जाईल का, त्याला सगळं माहित होतं. पण मित्रांनो त्यांनी माझी परीक्षा घेतली त्यावेळेस. त्यांनी मला नंतर सांगितलं ते पैसे दिले, पण मी कामाला रेग्युलर यायला सुरुवात केली. मग 5,000चा माझा काही महिन्यात 10,000 पगार झाला. आणि हे करता करता हळूहळू मी जे काय स्टेबल आर्थिक इथं सांगितलेलं आहे ते हळूहळू सुरुवात झाली मित्रांनो. की जे काय माझ्याकडे काहीच नव्हतं राहिलं, शून्य परिस्थिती होती. मग ह्या ए मध्ये आल्यानंतर ना जे काय आर्थिक नियोजन, मी जे काय शेअरिंग ऐकले, मार्गदर्शकाची मदत, या सगळ्याची मदत. आणि सुरुवातीला जेव्हा मी कामाला रेग्युलर जायला लागलो, पगार रेग्युलर यायला लागला. आणि जेव्हा काय व्हायला लागलं की मग माझं जे काय गरजा आहेत, जे काय मला हे कळायला तारतम्य येईनी शिकवलं. तुझ्या गरजा काहीच नक्की, ह्या खूप ज्या गरजा आहेत त्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे, बाकीच्या गोष्टीकडे खर्च नाही केले पाहिजे. मग मित्रांनो मी ते छोट्या पगारात, छोट्या ह्याच्यात माझं व्यवस्थित नियोजन व्हायला लागलं. हे जेव्हा मी चांगले पैसे कमवतो तेव्हा पण नव्हतं व्हायला लागलं. पण हळूहळू ते नियोजन मी बसवायला सुरुवात झाली. हे देवाच्या कृपेने, बांधवांच्या मार्गदर्शकाने सुरुवात झाली. मेसचे आलेले पैसे प्रायोरिटी वाईज पहिले मेसचे पैसे देणं, जिथं मी जेवतो ते. हळूहळू लाईट बिलाची जबाबदारी, जे मी पूर्वी कधीच करत नव्हतं, अशा जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात झाली. लाईट बिल कधी आयुष्यात भरलं नव्हतं मी एवढे पैसे असताना, ती सुरुवात झाली भरायला. मग हळूहळू एक एक दिवस पूर्ण पुढं जात गेला. हळूहळू सॅलरी पण वाढली. सॅलरी वाढल्यानंतर ना काही वर्षानंतर ना एक वर्ष माझे पैसे जे काय मला मिळायचे ते सेव्हिंग अकाउंटलाच माझे असायचे. मग एक मार्गदर्शक जो माझा स्पॉन्सर होता तो मला म्हटला की प्रवीण भाऊ, नाही का, त्यांनी विचारलं सगळं, म्हटला की हे सगळं आता तुम्ही करताय पण सेव्हिंगचं काय आहे, सेव्हिंगचं काय, म्हटला पैसे साईडला पडले पाहिजे. आणि मी म्हटलं राव आपण नुसतंच कमवतोय, आता तर पैसे साईडला पडले पाहिजे. मग मित्रांनो मी जे काय केलं ते तेव्हा मला त्यांनीच सांगितलं, म्हणजे जे आहे ते प्रामाणिकपणा. सुरुवातीला मी 1,000 रुपयाचं रिकरिंग केलं, जे काय माझं पगारच होतं ते 1,000 रुपयाचं रिकरिंग चालू केलं. ती सुरुवात झाली. नंतर काही दिवसानंतर परत थोडा पगार वाढला, परत एक 1,000 रुपयाचं रिकरिंग चालू केलं. रिकरिंग चालू केल्यानंतर ते पैसे ऑटोमॅटिक साईडला पडायला लागले. एक वर्ष पूर्ण झालं. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ना काही दिवसानंतर, एक वर्षानंतर मला प्रॉव्हिडंट फंडचे जे काही पैसे भेटलेले होते काढले, मी ते विड्रॉल केले. 4.25 लाख रुपये भेटले होते मला. त्यातले 4 लाख रुपये मी जिथं काम करतो त्याच कामा ठिकाणी इन्व्हेस्ट केले. आणि त्याचा मोबदला म्हणून व्यावहारिकदृष्ट्या 1-2% मला त्याचा वरचा मोबदला मिळायला लागला. म्हणजे माझा पगार प्लस सॅलरी असं मला मिळायला लागलं. आणि ह्या मिळायला लागल्यात मला पहिल्या महिन्यात ते थोडं एवढे पैसे दिसायला लागले. माझ्या दृष्टीने ते जास्त पैसे आत्ताच्या कंडिशनला ते दिसायला लागलं. मग स्पॉन्सरशी बोललो, बांधवांशी बोललो, म्हणजे हाय ते लगेच वर्ष जे पैसे मी परत रिकरिंगला टाकायला सुरुवात केली. रिकरिंग करता 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 आज मित्रांनो करतोय एक दिवसाच्या हिशोबाने, नाही का, जे काही इथे सांगितलेलं आहे. 2 रिकरिंग झाली. 2 रिकरिंग झाल्यानंतर पुन्हा तिसरं 5,000चं रिकरिंग मागच्या वर्षात झालं. ह्याचा फायदा मला असा आला की मी जेव्हा राहायला आलो, माझी जे काय फ्लॅट होता असं, त्या फ्लॅटमध्ये जरा थोडीशी कंडिशन बेकार होती. ते सगळं थोडंसं घाण झालेलं होतं. मग काही महिन्यानंतर माझ्याकडे थोडे पैसे साठल्यानंतर मी घराला माझ्या कलर दिला. त्याच पैशातनं कलर दिला. आणि मी जिथं काम करतोय तिथं बोनस सिस्टीम नाहीये. मग मी विचार केला की आपल्याला दिवाळीपर्यंत किती पैसे मिळतील. आणि मग नाही का त्यावेळेस दिवाळीला पैसे लागतात. मग हळूहळू तो दिवस आता मी ते पैसे साईडला टाकायला सुरुवात केली की ते आपल्याला त्यावेळेस उपयोगाला आले पाहिजे, की पगारात आपलं पगार साईडला राहून हे पैसे खर्च करता आले पाहिजे. मग ती सुरुवात केली. नंतर ना
हळूहळू म्हणजे काय खर्च आहे माझ्या खर्च आहे त्याला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. माझे मी पहिल्यांदा जे काय माझं महिन्याची सॅलरी होती जे काय पैसे मिळतात त्यातनं SIP रिकरिंगची लावलेली ते 2 SI रिकरिंग त्यातनं जातात आणि जे वरचे पैसे मिळतात जे काय पहिलं माझं दोन्ही मेसवाल्यांचे सकाळ संध्याकाळचे पैसे देऊन टाकतो. लाईट बिल वेळेच्या अगोदर भरण्याचा 100% प्रयत्न करतो आता आणि ते माझ्या त्याने व्हायला लागले ते कधीच नव्हतं. बाकीचे छोटे छोटे खर्च आहेत मग मला बाकीचं काही एवढी आवड नाही आहे. कपडे पाणी जास्त चांगलं घे व्यवस्थित राहा. माझ्या गाडीचा पेट्रोलचा खर्च असेल सुदैवाने माझं काम पण जवळ असल्यामुळे माझा पेट्रोलचा खर्च फक्त मीटिंग पुरता किंवा कुठं बाहेर जाण्यापुरता एवढाच राहतो. आणि मित्रांनो ते हे देवाच्या कृपेने सगळं बसतंय आज आणि मी ह्यात आनंदी आहे आणि समाधानी आहे. आणि कसं होतं की हे जे करताना ना मी एकटा राहतो आत्मकरुणेत कधी कधी जात होतो सुरुवातीच्या काळात. आता जात नाही मित्रांनो. आणि जे काही परत फेड करायची वेळ येते आता जे काही लोकांचे हळूहळू पैसे द्यायचे होते मला कुणाचे 1000 500 काही लोकांचे दिले मी. काही लोकांचे मगाशी सांगितल्याप्रमाणे ते मित्राचे 5000 मला अजून द्यायचे मी दिलेले नाही. पण माझ्या काही जबाबदारी आहेत माझ्यापासून इतरांना जे काही माझ्या घरच्यांना मी दुखवलेले आहे त्यांना काहीतरी इतरांना पण मी काहीतरी देणं लागतो ते पण द्यायला सुरुवात झाली मित्रांनो. आणि इथं सांगितलेलं आहे आपल्याला 7व्या पायरीमध्ये माझ्या मते उल्लेख आहे की भौतिकतेच्या मागं न लागता चारित्र्य उभारणी आणि आध्यात्मिकडे त्याचं हे करावं नाही का त्याच्याकडं काय ते वाटचाल करावी असं काहीतरी प्राधान्य चारित्र्य उभारणे आणि अध्यात्मीला प्राधान्य द्यावं सर्वोच्च प्राधान्य असा उल्लेख आहे त्यात. पण हे करता करता मित्रांनो हे पण लक्षात येतं जेव्हा की हे तर खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी कारण मी शांत राहिलो मी व्यवस्थित राहिलो देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टी शांत राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण पैसा पण लागतो मित्रांनो. आज कळतं आज थोडेफार पैसे यायला लागले तेव्हा ऑटोमॅटिक बाकीचे पण संबंध त्याच्यानुसार पण सुधारायला लागले. नुसतं मी चांगलं वागते नुसतं मी व्यवस्थित गोड बोलते ह्याने होत नाही मित्रांनो. जेव्हा मी काहीतरी द्यायला सुरुवात केली म्हणजे माझी बहीण असेल किंवा भाऊबीजीची गोष्ट असेल दिवाळीची गोष्ट असेल आता अधिक महिना झाला मागच्या वेळेस तेव्हा दोन्ही माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत सगळ्या ती फॅमिली माहीत सगळ्यांना मी जेवायला नेलं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे मी पूर्वी कधीच करत नव्हतो. ह्या करायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ऑटोमॅटिक जेव्हा घरातलं जे वातावरण आहे घरातल्यांना माझ्या जे काका काकू त्यांना आजचा विश्वास बसायला लागला की हे आता जरा सुधारलेले आहे. त्यांचा विश्वासच नव्हता की नाही का की हा सुधरू शकतो किंवा काय मी जे काय वागलेलं आहे त्यांचा आजचा कुठेतरी विश्वास बसायला लागला. आणि मग मित्रांनो आज ते जाणीव होती या सगळ्या गोष्टीची हे देवाची कृपा आहे मित्रांनो. ह्या जे काही नियोजन करतोय मी थोड्या नाही का जे नियोजन हे मला माझ्या स्पॉन्सरची मदत माझ्या बांधवांची मदत हे सगळं नॉलेज मी चांगल्या कोऑपरेटिव्ह बँकेत काम करताना मला फक्त नॉलेज येतं फक्त पण मी त्याच्यावर ऍक्शन काहीच करत नव्हतो. कृती शून्य होती माझी. कसे पैशाला जोडला पाहिजे कसा जोडला पाहिजे काय केलं पाहिजे रिकरिंग मॅच्युअर झाल्यावर त्याची परत कशी त्याची ती सायकल ठेवली पाहिजे सगळं मला माहित होतं कसे पैसे मिळतात. पण मी कधीच केलं नाही. मी फक्त उडाल सगळे पैसे सगळे ठेवेल. आणि आता ती सुरुवात झाली मित्रांनो. देवकृपेने करतोय. सुदैवाने असे की माझं लग्न झालेलं नाही त्यामुळे माझा खर्च थोडा कमी आहे. मला स्कोप भरपूर आहे अजून की सेव्हिंग करायला अजून बऱ्याच गोष्टी करायला. मग आता ह्या मागच्या वर्ष दीड वर्षात आता यांनी मेडिक्लेमच्या पॉलिसीचा उल्लेख केला की ती मेडिक्लेम पॉलिसी मागच्या वर्षात काढली की जेणेकरून माझं शरीर असं झालेलं आहे दारू पिऊन कधी पण काही होऊ शकतं. ती मेडिक्लेम पॉलिसी काढली ती ऍक्च्युली आता या महिन्यात मॅच्युअर झाली. ती मला पुन्हा हे करायची रिन्युअल. त्यानंतर LIC पॉलिसीचा जो मी उल्लेख केला मागच्या जेव्हा मी दारू पित असताना त्याच्या अगोदर ती कधीच मी पूर्ण भरत नव्हतं. त्याची पण आता मागच्या 7-8 महिन्यापासून मी सुरुवात केलेली की नाही का हे पैसे साईडला जायलाच पाहिजे. आणि जो माझा आहे मित्र तो बरोबर त्यावेळेला रिमाइंड करतो आणि मी पैसे भरायला सुरुवात करतो. आणि मी कुठंतरी मनाची गाठ ठेवलेली बाकीच्या गरजा सगळ्या कमी करून टाकायच्या. हे जे काही सेव्हिंग्ज आहेत हे जे काय हे व्हायलाच पाहिजे. आता पूर्वी जे केलं ते आता पूर्वीच्या मी जे चुका केलेल्या आहेत त्या मला आता करायचं नाहीये आणि ते खरंच मला करायचं नाहीये. आणि ह्याची मदत मला कधी भेटते जेव्हा मी इथे येतो जेव्हा 4 चौघांचा बांधवांचा अनुभव ऐकतो शेअरिंग ऐकतो. आणि ह्यातनं मला गाईड करणारे खूप लोक आहेत. आता मार्गदर्शक असतात किंवा माझा आधीचा एक मार्गदर्शक आताचा मार्गदर्शक माझ्या आधीच्या मार्गदर्शकाने मला दुसरा मार्गदर्शक घ्यायला सांगितलं काही कारण असतं. मला म्हणतं त्यांच्याकडे जा त्यांच्याशी या विषयावर बोलताना म्हटलं हवं मी पहिल्यांदाच ॲज अ स्पीकर म्हणून बोलता येईल का. एका बांधवांनीच आमच्या ग्रुपच्या नाव सुचवलं. म्हटलं मी बोलतो जे आहे ते वास्तविक बोलतो जे पूर्वी केलेल्या चुका आहेत. आणि आत्ता जे जाणीव होतात मला की पैसा कसा खर्च केला पाहिजे. पैसा आज 10,000 रुपये खर्च करताना चहाचा पण विचार येतो. एवढ्या ह्याच्यात खर्च वायपट माझ्या अजूनही होतच आहेत. ते पण माझ्या त्याला काहीतरी कुठेतरी मला ते कमी करायचं आहे प्रयत्न करतोय.
होत नाहीये, कारण मला स्कोप आहे. पण एक नक्की आहे की इथं येते म्हणून ह्या गोष्टी शक्य आहे की जे काय आहे भौतिकता वगैरे. मित्रांनो, एक नक्की सांगतो की मी मगाशी बोलल्याप्रमाणे की तू पैसा पाहिजे, आध्यात्मिकतेला जोड पैशाची पण आहे. आणि जेव्हा खिशात पैसा असतो आणि जेव्हा व्यवस्थित असतं, कुठेतरी बॅलन्स मागा असतो बॅक हँडला, तेव्हा माणूस शांत असतो आणि नाही का मग कुठेतरी चिडचिड होत नाही. आणि माझं पण असंच होतं, कधी कधी पैसे नसले, सॅलरी जरी थोडीफार लेट झालं, थोडे पैसे यायचे नाही झाले, ते चिडचिडपणा होतो. पण पैसा लागतोच हा, कारण त्याशिवाय काय आहे, बाहेरच्या जगातल्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होणार नाहीत माझ्या. कारण छोट्या छोट्या गरजा आहेत की आता माझ्यावर एवढी जबाबदारी नाहीये, पण कालांतराने जबाबदारी येणार आहे. त्यासाठी मला कृती करणं खूप महत्वाचं आहे. आणि आता ही चांगली कृती करणं महत्वाची आहे. पूर्वी ज्या कृती केल्या त्या करायच्या नाहीत मला, वारंवार ज्या पूर्वी केलेल्या आहेत आता त्या करायच्या नाहीत. आता ज्या एका मार्गदर्शकाच्या साथीने ज्या काही गोष्टी करायच्या त्या करण्याचा नक्की प्रयत्न करतोय मित्रांनो. आणि आज खूप छान चाललेलं आहे. आज देवाच्या कृपेने हे जे काही सगळं आयुष्य आहे हे पुनर्जन्म आहे ऍक्च्युली माझ्यासाठी पण. कारण ज्या अवस्थेत मी आलो होतो ती भयंकर अवस्था होती. आणि आज जर देवाने खरंच हे जीवन दिलेलं आहे तर त्याचा हा सदुपयोग घेतला पाहिजे. आणि आहेत अजूनही माझ्या काही महत्वाकांक्षा आहेत, काही मला टार्गेट आहेत, गोल आहेत की जे वाटतं करावं. पण ते करण्यामागं आता नियोजन करतो, पूर्वी जे नियोजन करत नव्हतं. होणार असेल तर ते शक्य आहे, होणार असेल तर मार्गदर्शन घेतो की बाबा होणार आहे माझ्या त्यांनी तरच करायचं, नाही तर नाही करायचं, सोडून द्यायचं. आणि हे करायला शिकलोय केवळ आणि केवळ अल्कोहोलिक अनोनिमस संस्थेमुळे या गोष्टी शक्य आहे मित्रांनो. आणि खूप छान चाललंय. आज मार्गदर्शकाच्या मदतीने त्यांनाही याच्या आधी बोललो, कसं बोलू काय वगैरे, त्यांनी सांगितलं तुझ्या अनुभव, त्यांच्याशी बोलत राहतो सातत्याने, त्यांचं मार्गदर्शन भेटतो. माझ्या ग्रुपच्या बांधव मला वेळेवर सहकार्य करतात. आणि आज मित्रांनो खूप चांगलं चाललंय. आज याच्या कृपेने या सगळ्या गोष्टी होतात आहेत. तर माझं जे काय अनुभवातनं मला बोलायचं होतं, मला जे काय शेअर करायचं होतं, कारण हे लगेच नियोजन हे मला थांबून 2.5 वर्ष काही महिने झालेले आहेत. त्यामुळे एवढ्या वर्षात मी जे काही नियोजन मला करता आलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सांगितल्याशिवाय नियोजन सांगता येणार नव्हतं मला. मी कौटुंबिक पार्श्वभूमी अशा प्रकारे मी माझा अनुभवातून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केला. आणि मला चैतन्य समूहाने बोलण्याची संधी दिली. मी त्या समूहाचा मनापासून आभारी आहे. थँक्यू.